पैठण येथील जायकवाडी धरणाच्या आतील भागात असलेल्या छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा पंप हाऊसलगत बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत एका 35 वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान मयत महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने धरणाच्या पाण्यात मृतदेह फेकून दिला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय ईश्वर जगदाळे यांचे पोलीस पथक सदरील महिलेची ओळख पटवण्यासाठी परिसरात तपास करतायत। अधिक माहिती अशी की पैठण येथील नाथसागर धरणाच्या परिसरातील छत्रपती संभाजीनगर आणि पैठण येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस लगत अज्ञात महिलेला बेडशीटमध्ये गुंडाळून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यामध्ये तरंगताना आढळून आल्याची माहिती सकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय ईश्वर जगदाळे यांना मिळाली। त्यांनी तातडीने पोलीस पथकासह घटनास्थळी पाहणी करून सदरील महिलेचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पंचनामा केला। या महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने धरणाच्या पाण्यात फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या महिलेची ओळख पटवण्यासाठी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राठोड यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासंदर्भात सूचना दिल्या। मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलाय। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।